बाबाची ये पुरी बाबाची ये पुरी हा बाबाची बाबाची ये टाळी वाजवा भजन करा भजन
शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज नमः पार्वते पते शिव हर 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 महादेव सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहसील भवाची पुरी वाहतील भवाची पुरी वाहवसी तीन पाट आहेत वाहसील वाहवसी आणि वाहतील काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावे घ्यावे माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ही वाट गोमठी वैकुंठासी जाता राम कृष्ण कथा दिंडीध्वजा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा आद्यां जगत व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभयदां जाड अंधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थिता वंदे त्वां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदानमशारदी जयांची किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे
ते नमस्कारून आता तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा माझे दंडवत तया माझे दंडवत शिरे सहा हात तया माझे दंडवत काखी झोळी पुढे श्वान नित्य जाणिवेचे ध्यान ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचोन अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरभावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वीरू अनोरेनो या थोकडा तुका आकाशा एवढा तुकाराम तुकाराम नाम घेता कापियोम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जिजा माऊली गे तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वात्सल्यना तुझ्या धाडसाचे धडे गे आम्हाला तुझ्या विचाराचे घडे सोबतीला तयास वेगात शौर्य गे आम्ही शिजा माऊली गे तुला ज्यासाठी लढले शिवाजी अपुले संभाजी ते एकले पा पुढं मला वेळ मिळेल नाही मिळेल माहित नाही शिवरायांवर संभाजीराजांवर प्रकाश टाकता येईल नाही माहित नाही फार कमी वेळ राहिलाय आपल्याकडं तसा मी बरोबर 6:45 इथं आलो होतो पण तरी बोलायला 8 वाजलेच पुढे वेळ मिळेल नाही माहित नाही परत कीर्तनामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर बोलावं का नाही हा पण लय मोठा प्रश्न आहे बाबा मधल्या काळात काही लोक म्हणायचे हल्लीचे नवीन कीर्तनकार कीर्तनामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर बोलतात त्यांचं भांडवलच तेवढं झालंय एक सद्गृहस्थ मलाच म्हणले काय हो तुमचं भांडवलच तेवढं आहे का मी म्हणलं माझ्या कीर्तनाचं नाही माझ्या आयुष्याचं सुद्धा भांडवल फक्त शिवाजी महाराजांमुळे संभाजी महाराजांमुळे नाही कीर्तन देवासाठी देव प्राप्तीसाठी कीर्तनातून देव सांगा कीर्तनातून देव मिळावा कीर्तनातून देव कळावा कीर्तनातून देव प्राप्ती संतांची महती गायल्या जावी म्हणलं बरोबर आहे
तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर बोलता, शिवाजी महाराज काय देव आहेत का? प्रश्न बरोबर आहे, पण उत्तर फक्त एका वाक्याचं होतं. शिवाजी महाराज देव आहेत का नाही मला माहित नाही, पण आपल्या मंदिरात आणि आपल्या वाट्याला जेवढे देव आहेत ना ते फक्त शिवाजी महाराजांमुळेच आहेत, हे आपल्याला 100% माहिती आहे. म्हणून सुरुवातीच्या 4 ओळी तुमच्या समोर ठेवतो, तेवढ्या फक्त मन लावून ऐका. ज्यासाठी लढले शिवाजी आपुले, संभाजी ते एकले, ये साजी लढले रणात पडले, तानाजी सममावळे, गडाला पण सिंह गेला, वदले छत्रपती, जीवा शिवा मदारी महेत्तर, ऐसे योद्धे अमर झाले किती, गर्वाने उठली शिवश्री काया, ते हे हिंदवी वीर, झेंडा राष्ट्रीय स्वाभिमानी भूषण, भगवा 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 पुला पुंडली, कवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु सद्गुरु जोग महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. नमः पार्वते पते शिव हर 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 हर. भारत माता की जय. मस्तक हे पाया भक्त कहे मायावरी, वार करी दंता, वार करी दंताच्या, वार करी दंताच्या, भक्त कहे मायावरी, वार करी दंताच्या, वार करी दंताच्या, वार करी मस्तक हे पायावरी किंवा मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंग आपल्या पुण्य पावन अशा या श्री दत्त मंदिर श्री क्षेत्र मानकोली तालुका भिवंडी जिल्हा ठाणे श्री दत्त वारकरी संप्रदाय सेवा हरिपाठ मंडळ मानकोली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह. आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपल्या या सप्ताहाचं हे 50वं वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष आपल्या या पुण्य पावन अशा नगरीमध्ये संपन्न होत असताना आजची ही कीर्तन रूपी सेवा आयोजक नियोजक संयोजक यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आलेली आहे. पुढे सरकणारी लोक फक्त गपचूप पुढे सरका, गपचूप पुढे सरका, न बोलता सुद्धा पुढे सरकता येतं. हा, एकतर अगोदरच मला आलं टेन्शन, कारण जेव्हा मी इथं आलो तेव्हा मंडपात कुणीच नव्हतं, कुणीच नव्हतं. 15 मिनिटांना भजनी कसे विषय आले मला हे सगळं रिकामं दिसू लागलं. पण हळूच मला कोणीतरी सांगितलं की कीर्तनाच्या नंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. मी म्हणलं 9 वाजेस्तोवर मंडप फुल होतंय, काही टेन्शन घ्यायचं. 8:30च्या नंतर हळूहळू 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 लोक येत राहतील. आणि असंही मला उशिरा येणारे लोक आवडतात. आठवडी बाजार सकाळी 9 वाजता भरत असतो, रात्री 6 वाजता संपत असतो. तरी हुशार लोक असतात जे दुपारी 4च्या नंतर बाजारला जातात. काही त्याच्यापेक्षा हुशार असतात, बाजार संपायच्या आधी जातात. का? कारण थोडा स्वस्तात भेटत असतो म्हणून. आहे का नाही? उशीर करणारी लोक प्रचंड चतुर असतात. म्हणून सगळ्यांच्या चरणावर साष्टांग असा प्रणिपात करतो आणि नम्रतेचं आव्हान करतो, नम्रतेची विनंती करतो की फक्त कृपया मला शांततेचं सहकार्य करा. जेवढा माझ्याकडे वेळ आहे त्या वेळेमध्ये मला आपल्या समोर सेवा संपन्न करायची. हा, फक्त आपापसात बोलू नका एवढीच तुमच्या चरणावर प्रार्थना. विठ्ठल चालू असलेल्या अखंड हरिनाम
सप्ताहात माझी कीर्तन सौजन्य ज्यांनी घेतलेलं आहे, ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आहे, ते सौ मंदा हरिश्चंद्र माळी यांच्या सौजन्यातून, त्यांच्या सुकन्या आमच्या मोनिका राजेश पाटील ताई यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे. आयोजक, नियोजक, संयोजक, गायनाचार्य मंडळी, दिग्गज मृदंगाचार्य, तबलजी, माझे हे लहान भावंडे, विनेकरी बाबा, चोपदार बाबा, साऊंड सिस्टीमवाले, स्क्रीनवाले आदी करून इथं बसलेले सगळ्यांच्या चरणावर कमिटीचे सगळे, संयोजन समितीचे प्रतिनिधी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, खजिनदार, पट्टी गोळा करणारे, देणगी गोळा करणारे, देणगी देणारे, देणगी देता देता म्हणता सप्ताह झाला तरी न देणारे, आज देऊ, उद्या देऊ, परवा देऊ, सगळं देऊ असं म्हणणारे, ज्यांच्या माध्यमातून आता इथं पुढे प्रसाद होणार आहे, ते कैलासवासी गणेश बारक्या भोईर, कैलासवासी छकुला आकाश भोईर स्मरणार्थ हरिभक्ती परायण श्रीमंती जयश्री गणेश भोईर, श्रीमती दमयंती आकाश भोईर या भोईर परिवाराच्याही चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. उपस्थित सर्वच आयोजक, नियोजक, संयोजक, पुरुष, स्त्री, अबाल, वृद्ध या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. माझ्यासोबत पवईवरनं आलेले आमच्या दुर्वाप्रिय माऊली गणेश मंडळाचे आमचे विकास दादा, सर्व कार्यकर्ते यासह सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावानं साष्टांग प्रणिपात करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठला सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा मायबाप, 3 चरणाचा अभंग आहे. मला अभंग दुसराच घ्यायचा होता, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता बाकीचे कर्वे सोडवणं होईल का नाही माहित नाही, म्हणून छोटासा 3 चरणाचा अभंग मुद्दामून सेवेकरिता निवडलाय. 3 चरण जरी असले तरी अत्यंत महत्वाचा अभंग आहे. अभंग साधा नाही, सोपा नाही आणि सरळ नाही. माझं वाक्य जबाबदार पूर्वक आहे का? अभंग साधा नाही, सोपा नाही आणि सरळ तर नाहीच. आमच्यासारख्या महाराजांना उग सवय लागली बोलता बोलता म्हणायचे की सेवेकरिता निवडलेला अभंग अत्यंत साधा, सोपा, सरळ आहे. गप. एका अभंगाच्या एका चरणावर अख्खा चातुर्मास बोलणारे आजही महात्मे संप्रदायात जिवंत आहेत. त्याला साधं सोपं कसं म्हणावं महाराज? फक्त साधी सोपी भाषा, जड असं तत्वज्ञान, अवघड असं तत्वज्ञान, प्राकृत भाषेतलं तत्वज्ञान बोली भाषेमध्ये सर्वसामान्य माणसांच्या भाषेमध्ये आणण्याचं काम वारकरी संप्रदायांच्या संत मंडळींनी केलं. म्हणून अत्यंत महत्वाचा असा 3 चरणाचा अभंग आहे. काही जणांच्या अभंग पाठांतरातला आहे, काही जणांच्या अभंग पाठांतरातला नाही, काही जणांच्या पाठांतरातला नाही, काही जणांच्या कानावरून गेलाय, काही जणांच्या डोक्यावरून गेलाय, काही जणांचा अभंग पाठ असतो, काही जणांचा मुखपाठ असतो आणि काही जणांच्या कानपाठ असतो. बरं का? अभंग बी पाठ करण्याचे वेगवेगळे प्रकार. काही अभंग सहज पाठ होतात. आई माझ्याकडे बघा किती सहज पाठ होतात. तो अभंग पाठ करण्यासाठी लई सायास करायची गरज नसते. सुंदर ते ध्यान, करकटावरी तुळसी हार गळा, आवडे निरंतर, मकर कुंडले, कंठी कौस्तुभमणी, तुका म्हणे माझे पाहीन श्रीमुख. आता हा अभंग पाठ करायला तुम्ही किती वेळा गाथेचं पारायण केलं सांगा बरं मला? कितीदा गाथा उघडली सांगा बरं? काही अभंग बाबा सहज पाठ होतात, सहज. शिव भोळा त्याचे पाय, बरं शरण शरण नाही ना, मला शरण शरण एकनाथा म्हणायचं होतं. तुम्ही हनुमंता कस काय म्हणले? मला शरण शरण एकनाथा म्हणायचं होतं ना. पण मायबाप, शरण शरण दोनदा आलं की डोळ्यासमोर हनुमंताच येतो. काही अभंग सहज पाठ होतात, सहज. आणि काही अभंग किती जरी प्रयत्न केले ना तरी पाठ होत नाही. आपल्या भाषेत किती जरी घासलं ना लक्षात राहत नाही. चालीतली एखादी ठेवण लवकर लक्षात राहते, पण एखादी ठेवण गाडीमध्ये बसून इथं येईपर्यंत प्रॅक्टिस केली तरी अंतर हुकते. दुसराच अंतर आहे, तो राग तरी बदलतो. हे असं का होतं बरं माझ्याकडे? बरं ह्याच्या पुढे जाऊन बोलू का? क्षेपक लवकर पाठ होतं. क्षेपक म्हणजे जे संतांचं नसतं ना ते लवकर पाठ होतं. रडू नको बाळा, रडू नको बाळा, तू पाण्याला जा नाही तर धुण्याला जा. आता हे नाथबाबाचं आहे का? लोण्याचा गोळा, ही लोणी बाजारला इकायली, ताकल्या करायला द्यायली, आणि लोण्याचा गोळा हे क्षेपक आहे. क्षेपक लवकर पाठ होतं. हा, पण संतांचं वचन लवकर पाठ होत नाही. थोडं पुढे जाऊन सांगू का? पिक्चरचे गाणे, रेडिओवरचे गाणे, टीव्ही मधले गाणे लवकर पाठ होतात. लवकर बऱ्याच महिला लग्नामध्ये वगैरे किंवा कामामध्ये अशा गाण्याच्या भेंड्या खेळतात आमच्या भागात. गाण्याच्या भेंड्या. र आलं की राजा ललकारी, हो, न आलं की निसर्ग राजा, असे गाणे पाठ झाले सगळ्याला. हो, पण अभंग लवकर पाठ होत नाही. आम्ही जेव्हा पाहतो ना, विश्रांतवडाच्या खाली माझे कुरेकर बाबा बसतात आणि सगळे साधक 2 टीम मध्ये विभागतात आणि तिथं स्पर्धा होते. कशाची?
अभंगाची आणि ओव्यांची स्पर्धा होते, त्याच्या भेंड्या होतात, ते वर्तमानामध्ये सगळ्यात जास्त गरजेचं आहे. क्षेपक लवकर पाठ होतं बाबा, क्षेपक. हा बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी असे लोक ते जागर असतो ना, जागराची पद्धत आहे बऱ्याच ग्रामीण भागात. शहरी भागात ती नसेल, पण ग्रामीण भागात जागर असतो कीर्तन झाल्यास. पण रात्री 2-2:30 वाजेपर्यंत भजनं चालतात बाबा ते. पण ते म्हणणारे बघायचे तुम्ही, इतके डेंजर असतात ना त्यांचे भजनं. पांडुरंगा आम्ही पतंग तुझ्या हाती दागा, चारी यादाचा, व्यादाचा नाही म्हणणार कधीच, जिंदगीत व्यादाचा म्हणणार नाही. चारी यादाचा यालाय पतंग आणि त्याला दिलाय निळा रंग. काही तर भीमसेन जोशीचे आजी असतात महाराज, ते लय भारी. इंद्रावन काठी, इंद्रायणी नाही बरं, इंद्रावन काठी देवाची आळंद, इंद्रावन काठी. इंद्रावणी, इंद्रावणी शब्दच नाही ना. आता माझ्याकडे बघा, क्षेपक लवकर पाठ होतं, संतांचं वचन लवकर पाठ होत नाही. काय फरक आहे हो, काय फरक आहे? एकच कारण आहे मायबाप, मी तुम्हाला एकदम हलकं सांगतो. गाणं लवकर पाठ होतं, डायलॉग लवकर पाठ होतो, शिवी लवकर पाठ होते. अभंग, संतांचं वचन, ओव्या लवकर पाठ होत नाहीत. का? एकच कारण आहे. अभंग पाठ करण्यासाठी काय लागतं? बुद्धी लागते. गाणं पाठ करण्यासाठी काय लागतं? बुद्धीच लागते. गाणं पाठ करायला ही बुद्धीच लागते ना अभंग पाठ करायला ही बुद्धीच लागते. गाणं पाठ करायला बुद्धी लागते ना अभंग पाठ करायला ही बुद्धीच लागते. पण अभंग पाठ करायला नुसती बुद्धी असून चालत नाही, पदरात पुण्याही लागते, तेव्हा अभंग पाठ होत असतो, नाहीतर अभंग पाठ होत नसतात. होतच नसतात. या मंदिराकडे येण्यासाठी, कीर्तनात येऊन बसण्यासाठी, भगवंताचं नाम कानावर पडण्यासाठी, सप्ताहाची आवड निर्माण होण्याकरिता कीर्तनात येऊन 2 तास बसावं, ही इच्छा मनामध्ये व्यक्त होण्यासाठी सुद्धा, निर्माण होण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्य पदरात असावं लागतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव येण्यासाठी अहो रोज म्हणायलो ना आपण, रोज फक्त लक्ष देईनात आपण. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा. रोज म्हणायलो, रोज. कीर्तनामध्ये कोणती चाल म्हणावी, चाल कोणत्या रागात म्हणावी, प्रसंग काय असला पाहिजे, भाव काय असला पाहिजे, चालीची निवड, रागाची निवड कशी असली पाहिजे. माझे गुरुवर्य रामचंद्र बोधेबाबा एक वाक्य सांगायचे. बाबा म्हणायचे, चाल 2 पद्धतीत म्हणली जाते, एक रागात आणि दुसरी रागारागात. नीट ऐका बर का. एक रागात गायन प्रकार आहे, दुसरा रागारागात गायन प्रकार आहे. हो, मी परवा मागच्या 2-4 महिन्यापूर्वी नेरूळला आलो, नाही मागच्या वर्षी नेरूळला आलो होतो. आपल्या नेरूळ सेक्टर 16ला कीर्तनाला आलो होतो. आणि माझ्या काही मित्र एक कीर्तनाला सोबत आला. ते महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाची सिरियल जो लिहितो कोणी, तो माझा मित्र आहे. आणि तो आम्ही सोबत कॉलेजला होतो, तो मला भेटायला आला आणि तो माझ्या कीर्तनाला आला. फार गोड प्रसंग आहे. आणि कीर्तनाला आल्याच्या नंतर त्यानं लाईव्ह परफॉर्मन्स पाहिला महाराज. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मी त्याच्या रूमवर गेलो. तो मला म्हणला, दादा तुझ्या कीर्तनाची स्क्रिप्ट अगोदर गायकांना दिलेली असते का? पखवाजा सोबत बसून तुझी एखादी रंगीत तालीम झालेली असते का? मी म्हणलं म्हणजे ते ओळखीचे होते का? म्हणलं ओळखीचे नव्हते बाबा, पण तू बोलत असताना एखादा शब्द धरून गायक गात होता, वादक वाजवत होता, मधीच पखवाजाचा बीट वाजायचा, मधीच एखादा गायक गायचा, तू डिस्टर्ब होत नव्हतास, पुढे कंटिन्यू त्याच्यावर भाष्य करून पुढे जात होतास. मला मग तो म्हणला, अरे आम्ही 10 मिनिटाची स्किट लिहितो, लिहिलेली 10 मिनिटाची स्क्रिप्ट अगोदर कलाकाराच्या हातात देतो, कलाकार ते वाचतो, कलाकाराला जर एखादा फंबल पडत असेल तर ते शब्द बदलले जातात, त्याचं पाठांतर होतं, पाठांतर झाल्याच्या नंतर त्याची तालीम होते, तालीम करत करत रंगीत तालीम होते, रंगीत तालीम मध्ये हास्याचे बीट, म्युझिकचे बीट, एक्सप्रेशन, पॉज सगळं काही ठरवलं जातं. आणि नंतर ते शूट होतं, शूट मध्ये पुन्हा रिटेक होतं, रिटेक शूट करून करून पुन्हा एडिट होतं, एडिट केलेला एपिसोड पुन्हा चॅनलवर प्रकाशित होतो. आणि घरी बसलेला माणूस पोट दुखेपर्यंत रडतो, हसतो. 10 मिनिटाचं हे स्किट करण्यासाठी आम्हाला एवढं करावं लागतं. 2 तासाचं तुझं कीर्तन पाहत असताना तू एकदाही रिटेक घेतला नाहीस आणि एकदाही एडिट झालं नाही, हे नेमकं तत्व जुळून येतं कुठून?
त्याने मला दुसरा प्रश्न विचारला. बरं तो म्हणला नेमकं गायक काय गात होते हे काय आम्हाला कळलं. महाराज वैशिष्ट्य आहे, आपला आनंद आपल्याला कळतो, आपला आनंद आपल्याला कळतो. परवा दिवशी संभाजीनगरच्या कीर्तनात मी म्हणलं वा क्या बात है, पक्वाजानं सुंदर चक्रधार टाकला, म्हणलं वा क्या बात है. पुन्हा एक सुंदर चाल म्हणली, म्हणलं वा क्या बात है. खालून एक जण म्हणला अरे बात क्या है. अरे बात क्या है वो तो बताओ. माय बाप, हे सगळं सांगण्याचं कारण आहे, हे सगळं कळण्यासाठी ना. अभंगाचा शब्द कानावर, कानातून मेंदूत, मेंदूतून हृदयात, आणि हृदयातला भाव चेहऱ्यावर प्रगट होण्यासाठी सुद्धा पदरात अनंत जन्माचं पुण्यच असावं लागतंय, तेव्हा होतं, नाहीतर होत. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठल कृपा केली, देवाया विठ्ठल कृपा केली, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. देवाया विठ्ठल कृपा केली, देवाया विठ्ठल कृपा केली, जन्मजन्मी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. तेव्हा या विठ्ठल कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही. गोड म्हणलं बा. हे प्रमाण म्हणलं की कडकडी डोळ्यासमोर जन्मोजन्मी बहु पुण्य केले. काही अभंग अजरामरच झालेले आणि त्याला पण दोन अंतर आहेत बाबा. तेव्हा या विठ्ठले कृपा के, बोधे बाबाचा अंतर आणि कडकडेंचा वेगळा. तेव्हा या विठ्ठल कृपा हो. म्हणून अनंत जन्माचे सुकृत पदरी तिळतिळ पुण्य साचा. इकडे बघा बरं, आधी तिकडे बघा, पुन्हा इकडे बघा, पाहता माझ्याकडे बघा, मला बोलू द्या. लय लांबून आलोय मी, कमीत कमी 750-800 किलोमीटरहून आलोय. वेळ कमी, त्याच्यामुळे माझ्याकडे थोडं मन लावून लक्ष द्या. हे सगळं कळण्यासाठी पदरामध्ये काय असावं लागतं, पुण्य असावं लागतं. आणि पुण्य फळले बहुता, आणि हे पुण्य फळल्यामुळं आपल्या नगरीमध्ये मागच्या 50 वर्षापासून हा सप्ताह होतो. हा सप्ताह वैकुंठात होत नाही, वैकुंठी ते ऐसे नाही. आता उद्या ते परवा येईल, पण हे असं नाहीच ना, असं नाहीच. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा स्वर्गात सुद्धा सुख सोहळा नाही. इमानदारीने सांगतो, तुमची शपथ घेऊन सांगतो, स्वर्गामध्ये सप्ताह होत नाही, कारण मला आणखीन तारीख आली नाही. आणि ज्या दिवशी मला सप्त्याची स्वर्गातल्या तारीख आली, मग इकडली डायरी कुरी राहिली म्हणून सांग. बरं तिथली तारीख येणार आहे बरं का, तिथं चक्रधार वाजवायचा आहे, तिथं चाल म्हणायची आहे, तिथं कीर्तन करायचंय, तिथं तुम्ही असंच बसून बघणारच आहेत. कुठं का, कारण उपजली या पिंडा मरण सांगा. जन्माला आलेला माणूस मरणार हे त्रिकालाबाधित सत्य माय बाप, त्रिकालाबाधित सत्य. जो आला तो जाणार. आणि तसा विचार केला ना बाबा, मृत्यूला लय घाबरायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मृत्यू. पण आमच्या मराठवाड्याच्या शब्दात सांगू का, माणूस सगळ्यात जास्त कशाला भीतो, मरणाला. म्हणजे आपल्या भाषेत बोलू का, मरणाला माणूस मरणाचं भीते. मरणाची भीती वाटती माणसाला. कशाची, मरणाची. पण मृत्यू महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे मृत्यू. विठ्ठल विठ्ठल आता जसे बसलेत ते
बसू द्या, ताटून बसू द्या, नाही तर मांडीवर बसू द्या. आता मला बोलू द्या. माझा जरा स्वभाव आहे बरं का, हे जमतच नाही. कीर्तनात असं असलं ना, ते आपल्या कीर्तनाचे 2 नियम आहेत. एक, कीर्तनामध्ये फक्त कीर्तन करायला बोलू द्यावं, कारण तो बोलायचे घेत असतो. कीर्तनामध्ये दुसऱ्यानं बोलू नये. बरं, कीर्तनात दुसरा जर बोलला तर कीर्तनकारापेक्षा मोठी गोष्ट त्याला भेटत असते. काय भेटत असते तर देवाचं एक वरदानच भेटत असतं. कोणतं वरदान भेटत असतं? बेडूक होनी येईला जन्मा बेडूक होनी. येईला जन्मा बेडूक होनी. येई जन्मा बेडूक होनी. हो कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होनी. येईला जन्मा बेडूक होनी. येईला जन्मा कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होनी. येईला बेडूक होनी. येईला जन्मा. कीर्तनी बडबड करेल जो कोणी. मी माझ्या मुखचं काहीच सांगत नाही. बेडूक होऊन येईल जन्म. मंगल्लीमध्ये जर समजा बेंडकुळ्या बेडकं दिसले ना, हळद कुंकू लावून पूजा करीचा जरा त्याची. आपल्याच घरातलं कोणतरी कीर्तनात बडबड करत होतं, मन बडबड न करता माझ्याकडे लक्ष द्या. मृत्यू महत्वाचा आहे, विस्तार करत नाही, एका वाक्यात सांगतो. मृत्यू किती महत्वाचा आहे. वर्षभर दत्तात्रयाच्या मंदिरात न येणारा पोरगा जर मंदिरामध्ये येऊन अभिषेक करायला लागला आणि त्याला जर विचारलं तू कस काय इकडे आलास, तर तो सरळ म्हणतो मी हायवेला गेलो ना, अंगावर टिप्पर आलं, 33 कोटी दिसले. त्याला 33 कोटी देव दिसलेले नसतात, डोळ्यासमोर मृत्यू दिसलेला असतो, म्हणून तो मंदिरात आलेला असतो. आणि मृत्यू किती महत्वाचा आहे बाबा, विस्ताराला वेळ नाही. चिरंजीव पद वाचा. चिरंजीव पदामध्ये सांगितलंय, चिरपद पावयासी आन उपाव नाही साधकास किंचित बोल. आन उपाव नाही साधकास किंचित बोलू निश्चयेसी कळावयासी. मुखी नाम ओ मुखी नाम ओ लागोनिया पाया. देवी तो माला करटाळी बोला. करटाळी बोला मुखी नाम. मुखी नाम. वा 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 वा. सदा नाम घोष करू हरी कथा का तेने सदा चित्ता समाधान. आणि या सगळ्यासाठी काय करायचंय? लागून या पाया करटाळी बोला. मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा. लगेच म्हणले विठ्ठल म्हणले की लगेच म्हणले. लोक तयारच असतात महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणलं की लगेच. पण ही चांगली गोष्ट आहे. आता माझ्याकडे बघा, खरं सांगा, खोटं बोलायचं, कॉपी करायची माझ्याकडे बघा. महाराजांना सांगितल्याशिवाय आपण भजन करतो का? नाही. बरं, आपल्यामध्ये काही असेही माणसं आहेत ना, सांगितलं तरी करत नाही. आता दुसरा नाजूक प्रश्न, कीर्तनकारानं तुम्हाला भजन करा म्हणल्यानं आणि तुम्ही भजन नाही केल्यानं कीर्तनकाराचं काय नुकसान आहे बाबा? नुकसान आहे काही? संयोजक म्हणणार आहेत का 5 कमी घ्या? नाही ना. कीर्तनकारानं सांगून लोकांनी ऐकलं ना, याच्यामध्ये कीर्तनकाराचं नुकसान नाही. अहो, कीर्तनकाराची माझी काय अवकात आहे हो, काय ऐपत आहे आपली. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांनी सांगितलं भजन करा. 12व्या शतकापासून आजपर्यंत वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांनी सांगितलं भजन करा. समाजानं भजन केलं नाही, याच्यामध्ये संतांचं काय नुकसान झालं? नुकसान नाही झालं, उलट माझ्या ज्ञानोबारायांच्या शिखरावर सोन्याचा कळस चढला. एवढी मोठी महती ज्ञानोबारायांची. अजून काय सांगू? याला प्रमाण आहे, येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनहित केले. सांगणाऱ्याचं काहीच नाही. गोड प्रमाण आहे ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबाराय काकड्यात बोलतात. काकड्या वाजत से बोंब कोणी न ऐकती काने.
वाजतसे बोंब कोणी न ऐकती कानी. काकड्यातलं प्रमाण आहे, ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. ज्ञानोबराय म्हणले बोंब मारली, बोंब मारून वाजतसे बोंब कोणी न ऐकती कानी. काकड्यातलं प्रमाण. आपल्या सत्यात काकडा आहे का बाबा? आहे ना काकडा? काकड्या लोक कितीतरी नाही काय सांगा ना मोकळं, त्याला काय 10-15 काय अडचण नाही, जे आहे ते 10-15. बरं तुमची इच्छा आहे का एवढे लोक काकड्याला यावे? नाही मी गोसाई माणूस आहे, माझ्याकडे लई मंत्र आहेत, अशी जुळीत हात घातला की मंत्रच निघत आहेत बाहेर. तुमची इच्छा आहे का एवढेच लोक काकड्याला यावे? नाही हाय का इच्छा काकड्याला एवढे लोक आणायचे? सकाळी पंगत ठोय. आता हे ज्याला कळलं त्याला कळलं, बाकीचे दाबून जेवून घरी जा. विठ्ठल काकड्यातलं प्रमाण आहे वाजत असे. आमची बोंब कशी झाली माहिती का? व्यवहारातलं उदाहरण सांगतो. आपल्या गावात, आपल्या कॉलनीत, आपल्या एरियामध्ये रात्री ते नेपाळी लोक फिरतात बघा, गुरख्या म्हणतात त्याला. गुरख्या असतात, इकडे बी असते, आणि ते रात्रभर फिरतात. असं दिवसभर पैसे मागतात ते. शाबजी 10 रुपये देऊ ना, 10 रुपये देऊ ना, मग आता ना तुम्हाला दरवाजे पे रोज देऊ ना 10 रुपये. आणि ते रात्रभर हिंडतात. जागते रहो होशियार, जागते रहो. जमलंय ना? म्हणजे यदा कदाचित जर तिसरं लॉकडाऊन पडलं आणि हे बंद झालं आपल्याला हे एक मार्ग असावा. बरं गुरख्याचा आवाज ऐकल्याच्या नंतर घरात झोपलेला माणूस झोपतो का उठतो? अहो झोपतो. तो म्हणतो आता गुरख्या येऊन गेला, निवांत झोपा. त्याच्या जीवावर झोपतो. आमच्या गावात चोरी झाली बाबा, इमानदारीनं खरं सांगेल, आमच्या गावात चोरी झाली. पोलिसांनी चोरीचा तपास घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं इथे सीसीटीव्ही आहे. सीसीटीव्हीचं फुटेज लगेच ओपन केलं. त्यांच्या लक्षात आलं इथं चोरी होईली, आणि गुरख्या समोरून बोंबलत चाललाय. जागते रो, चोरी इथं व्हायली, गुरख्या समोरून चाललाय. पोलीस स्टेशनला गुरख्याला बोलवलं. गुरख्याला असं झापायला सुरुवात केलं. पोलीसवाले म्हणले अरे तेरे समझ में आता क्या कुछ, तेरे सामने चोरी हो रही, तू वहां से गुजर रहा, तू जाते जाते कह रहा जागते रहो जागते रहो, तू रुका क्यों नहीं, तूने चोर की तरफ देखा क्यों नहीं, तेरे को चोर दिखे नहीं क्या? तो बोला साहब मेरे को रात का दिखताच नाही. म्हणजे ज्याला रात्रीचं दिसतच नाही त्याच्या जीवावर आपण निवांत झोपतो माय बाप. आणि ज्या समाजाला संतांनी जागृत केलं तेव्हाही आम्ही निवांत झोपतो, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय? मी एक वाक्य बोलू का? मी लय लहान माणूस आहे, पण एक वाक्य सांगू का? मराठी वारकरी माणसाला वेदांत नाही समजला तरी चालेल, पण त्याला काकडा समजला पाहिजे. त्याला काकड्याचं तत्वज्ञान उमगलं पाहिजे. चला पुढं. काकड्यातलं प्रमाण आहे हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. हानी होते हानी. आता विस्तार वाढवत नाही, विस्तार करत बसलो तर कुठली कुठली हानी होते, काय काय हानी होते याच्यामध्ये अख्खी रात्र निघून जाईल. विस्तार थांबवतो आणि डायरेक्ट विषयाकडे येतो. ज्ञानोबराय म्हणले मुखानं हरी म्हणा, आणि हरी जर नाही म्हणलं तर काय होईल? हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. हानी होते हानी. हानी म्हणजे नुकसान, नुकसान म्हणजे लॉस. हे सगळं होतं. महाराज नेमकं कोणता लॉस होतो, कोणतं नुकसान होतं, कोणती हानी होते? तुकोबरायांनी डायरेक्ट सांगितली पहिल्या चरणात. सांगतो तुम्हाची सारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हाची सारे विठ्ठला. नाही तरी जन्म गेला वाया, नाही तरी गेला. गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरवारी दुराभूती डोळे, करिता भरवारी दुराभूती डोळे. नाही तरी गेला जन्म
मासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. हानी होते, नुकसान होतं. नेमकं काय नुकसान होतं महाराज भजन नाही केलं तर तुकोबऱ्यांनी डायरेक्टच प्रमाण सांगितलं. आपण डायरेक्ट त्याच्यावर आलो वेळेची मर्यादा लक्षात घेता. नाही तरी गेला जन्म वाया. आणि मला सांगा, जन्म वायाला जावा याच्यापेक्षा मोठं नुकसान काय असावं? हा, जन्म वायाला जावा याच्यापेक्षा मोठं नुकसान काय असावं? बाकीचे सगळे नुकसान, बाकीच्या सगळ्या होणाऱ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, हानी होणारी जर लक्षात ठेवली, त्याच्यापेक्षा हा जन्मच वायाला गेला तर बाकीच्या गोष्टीला काही अर्थच राहत नाही ना. याचे 3 प्रवाह निघतात. तुकोबारायांनी याच्यामध्ये नाही तर हा शब्द वापरलाय, नाही तरी. आणि नाही तरी हा शब्द परिणाम दाखवतो. काय दाखवतो? परिणाम. समजा आपलेच एखाद्याकडे पैसे असावे आणि त्या समोरच्या माणसानं देऊ नये, आपण त्याला काय म्हणतो शेवटी? माझे पैसे दे नाहीतर. आता नाहीतर म्हणलं की पुढे ते केस करील, त्याला हानील, काहीतरी करील, असंच असतं ना. तो म्हणतो का नाहीतर मी सोडून देईल? असं नसतं. त्याच्यामध्ये नाहीतर म्हणलं की त्याच्यामध्ये मोठा परिणाम असतो काहीतरी. त्याच्यामध्ये मोठा परिणाम असतो. नाहीतर काय, मराठीचं हे वैशिष्ट्य महाराज. मराठी भाषाच इतकी सुंदर आहे ना. आता मी मराठी भाषेमध्ये PhD करतोय, त्याच्यामुळे याचे प्रवाह मला वेगवेगळे पाहायला मिळतात. हां, म्हणजे मी कॉलेज करत करत कीर्तन करतो बरं का बाबा. मी BA केलं, मी MA केलं, मी MPhil केलं आणि सध्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मराठी विषयामध्ये मी PhD करतोय. म्हणजे मी शिकलेला महाराज हे डोक्यामध्ये फिट राहू द्या. एवढंच काम नाही आपलं. कॉलेज करत करत मी या मार्गावर आहे. त्याचं कारण आहे की शिक्षणाशिवाय पर्यायच नाही, ही गोष्ट खरी आहे. नेल्सन मंडेला नावाचा एक तत्ववेत्ता, त्याचं फार गोड वाक्य. तो असं म्हणतो, एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. वी चूज द एज्युकेशन, वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्यासाठी शिक्षण लई महत्वाचं आहे. पण एक वाक्य सांगू का, मी शिक्षणासोबत अध्यात्माच्या वाटेवर काय माहितीये, शिक्षण स्वीकारलं तर जग बदलतं, पण अध्यात्माच्या वाटेवर आल्यास माणूस स्वतःला बदलतो. म्हणून मी या क्षेत्रात आहे, या क्षेत्रात आहे. वाजवा वाजवा, काय वाजवा की. मिस कॉल हाणल्यावर टॉक टाइम संपल्यावर करू नका. ते बी ह्यांनाच करावं लागेल, म्हणजे किती अवघड आहे. एखादं वाक्य आवडलं की जोरात, कळू नाही कळू वाजवायचं. माझं तर असं मत असतंय, नाही कळल्यास जास्त वाजवायच्या. बा शेजाऱ्याला वाटलं पाहिजे ह्याला लय कळायले. मी जरा वेगळ्या विचाराचा माणूस आहे. हा, माझ्याकडे बघा, हे सगळं करतोय. मराठीचं वैशिष्ट्य. आता इंग्रजी भाषेचे अभ्यासक इथं भरपूर असतील. इंग्रजीमध्ये एखादा शब्द सायलंट असतो ताई, एखादा शब्द सायलंट असतो. समजा एखादं वाक्य आहे की रिच्ड द हाऊस नावाचं वाक्य आहे आणि एखाद्याचं प्रोनाउन्सिएशन फोनेटिक्स पक्क असेल तर तो माणूस म्हणतो जस्ट रिच्ड हाऊस. आता रिच्ड द हाऊस आणि रिच्ड हाऊस या दोघांचा अर्थ एकच आहे, पण रिच्ड हाऊस म्हणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये द असतो, पण तो द सायलंट असतो. बरोबर आहे, असतो तो, पण तो सायलंट असतो. इंग्रजीमध्ये एखादा शब्द सायलंट असतो बाबा, मराठीत तसं नाही. मराठीत वाक्याच्या वाक्य सायलंट असतात, प्रसंगाच्या प्रसंग सायलंट असतात. व्यवहारातलं उदाहरण देऊ का? एखाद्या मुलाची सोयरीक जमू द्या, सोयरीक म्हणजे लग्न जमू द्या, आणि लग्न जमलं हे गावातल्या एखाद्या माणसाला कळू द्या. तो माणूस ज्याच्यासोबत लग्न जमले त्याला फोन करतो आणि त्यांच्या गप्पा सुरू होतात. नमस्कार, काल आले होते? तो म्हणला हो. बरोबर, मी नव्हतो, जरा बाहेर गेलेलो होतो, आपली भेट राहिली. तो म्हणला हो. कसं काय आले होते? काही नाही, आपले पलीकडल्या कॉलनीतले जे ते हे आहेत ना, त्यांच्या मुलासाठी आमच्या पुतणीचं स्थळ घेऊन आलो होतो. अच्छा अच्छा, चांगला आहे बरं का, मुलगा चांगला आहे, घर चांगलं आहे, घरची मंडळी चांगले, सगळे आध्यात्मिक आहेत बरं का, सगळं व्यवस्थित आहे. अर्धा तास चर्चा झाली आणि चर्चा ठेवत असता, चर्चा बंद करत असताना, फोन ठेवत असताना तो माणूस काय बोलला, माझ्याकडे लक्ष ठेवा, फार चांगला आहे बरं का मुलगा, मुलगा चांगला आहे, मुलीची आई चांगली, मुलाची आई चांगली आहे, वडील चांगले आहेत, घर चांगलं आहे, प्रॉपर्टी सुद्धा भरपूर आहे, निर्व्यसनी आहे, सगळं चांगलं आहे. पण काय म्हणला तो? पण म्हणला आणि फोन ठेवला. समोरच्या माणसानं पलीकडून 100 फोन केले. पण काय? तो म्हणला पण काहीच नाही, सगळं चांगलंय. नाही नाही, पण काय? पण काय? तो म्हणला पण काहीच नाही, पण काय? आणि आता लग्नासाठी सगळ्यात महत्वाचा पणच आहे. हे बी नाही कळलं का? आमच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी आता लग्नाचे पण चालू आहेत. पण आणि पण विठ्ठला विठ्ठला. नाही तर शब्द परिणाम दाखवतो. आणखीन मोकळं करून सांगू का? समजा मराठीमध्ये, आता इंग्रजीमध्ये एखादा शब्द सायलेंट असतो. घरी एखादे पाहुणे येऊ द्या, पाहुणे, माझ्याकडे बघा, घरी एखादे पाहुणे येऊ द्या. आता ग्रामीण भागात आहे, शहरी भागात असेल नसेल मला माहित नाही, पण ग्रामीण भागामध्ये सर्रास पाहुणे आले ना, ते हिंदीत असेल तर आइए जनाब तशरीफ फरमाइए, क्या लेंगे जनाब? नहीं कुछ नहीं जनाब, थोड़ी देर बैठेंगे, बाद में सोचेंगे, बड़ी धूप है, बहुत ट्रैफिक थी, थक गए, बैठेंगे, असं असतं. मराठीत तसं नसतं. मराठीमध्ये पाहुणे घरी आले आणि पाहुणे अशी बैठकीत बसले आणि लगेच घरच्या मंडळीने विचारलं काय घेणार? चहा, कॉफी,
दूध आता हे असं वापरतात लोक. जेवणार चहा. आता हे लिहायचं कसं? कुणी लिहून दाखवा मला इथं बसलेल्यापैकी. लिहून दाखवा. 1,00,000 बक्षीस देतो मी. पण सगळ्यात जास्त वापरतात काय? म्हणजे याचा अर्थ काय माहितीये का? त्याचं पुढचं सगळाच प्रपंच गेला. हो, सगळाच प्रपंच गेला. आणखीन अरे दत्त मंदिरात सप्ताह आहे. अरे कीर्तन आहेत. अरे नंबर 1 कीर्तन आहेत. या नाही रे या. आणि त्याला हळूच म्हणाव अरे कीर्तन नंतर जेवण आहे. हा. आता बाकीचं शेवटचं हा म्हणलं की समजायचं हे येणार. त्याला जास्त सांगायची गरज नसते. हे मराठीचं वैशिष्ट्य असो. माझ्याकडे बघा. नाही तर हा शब्द परिणाम दाखवतो. आई तू खूप बरं आहे म्हणले देवाचं भजन करा रे बाबा. हो देवाचं भजन नाही केलं तर परिणाम काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया. आता याचे आध्यात्मिक दृष्ट्या 3 प्रवाह निघतात. माझ्या सद्गुरूंनी जी मला गोष्ट सांगितली त्याच्यानुसार सांगतो. 3 प्रवाह निघतात. कसे प्रवाह निघतात? नाही तरी गेला जन्म वाया. याचा पहिला प्रवाह लक्षात ठेवायचा. जन्म वायाला जाऊ द्यायचा नसेल तर देवाचं भजन करा. याचा दुसरा प्रवाह असा निघतो. देवाचं भजन करा जन्म वायाला जाणार नाही. आणि याचा तिसरा प्रवाह निघतो. देवानं हा जन्मच आपल्याला देवाच्या भजनासाठी दिलाय. बस बाकी वाढायची गरज नाही. देवे दिला देह भजन तो या झाला पाटा बागी केला. 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 देवे दिला देह भजनाचा बटा. तो या झाला पाटा बागी केला. तो या झाला पाटा बागी केला. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा. हा देह आपल्याला कशासाठी? बरं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जने तू जोडसी नारायण. जने तू जोडसी नारायण. नासे जीवपण भवरोग. अस्सल वारकरी चालला. हे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया. हे सगळं डोळे कशासाठी? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख रूप. डोळ्यानं विठ्ठल पाहावा देव पाहावा. वारीमध्ये गेल्याच्या नंतर देवच पाहावा. बाकी काय पाहायचंय? हा आमच्या सोबत काही वारीत लोक येतात बाबा. बरं आता एक नाजूक प्रश्न विचारतो बरं का. थोडस चिंतन वाढेल. पण माझ्याकडे बघा. सगळे पंढरपूरला किती लोक गेलेत पंढरपूरला आतापर्यंत? पंढरपूरला बर सगळेच गेलेत. या खाली कशाला तुम्हाला कष्ट देऊ बसा. हा जेवढे लोक पंढरपूरला गेले आणि जेवढ्या लोकांनी पंढरपुराच्या मालकाचं दर्शन केलं एकच प्रश्न विचारतो. दर्शन केल्याच्या नंतर पंढरपूरचा मालक आपल्याला दिसला का भासला? हा तुझ तू बघ म्हणा. आता आम्हाला काय विचारू? दिसला का भासला? काहींचं म्हणणं आहे दिसला, काहींचं म्हणणं आहे भासला, आणि काहींचं म्हणणं आहे दिसला बी नाही भासला बी नाही हसला, आणि काहींचं ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आम्हाला आता काहीच दिसत नाही. आता आम्हाला पलीकडे काय दिसत. मालक पंढरपूरला आपण जातो आणि आपण भाग्यवान आहेत माझ्या सहित की आपल्याला पंढरपूरचा मालक दिसत नाही. आपल्याला तो भासतो. जबाबदारपूर्वक बोलतोय. कारण जर पंढरपूरचा मालक पंढरपूरचा देव याला दिसला असता तर पुन्हा ह्यो गावात दिसला नसता. ज्याला पंढरपूरचा मालक दिसतो ना तो समाजामध्ये दिसत नसतो. तुका पंढरीसी गेला
परिणाम पुन्हा जन्मा नाही आला. देव पहावयासी गेलो तेथे देवची होणे ठेलो. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. मायबाप, जगण्याच्या दोन पद्धती असतात हो. दोन पद्धती असतात. एक संपन्नतेनं जीवन जगणं आणि एक सफलतेनं जीवन जगणं. नीट ऐका बरं का. एक संपन्नतेनं जगणं. संपन्नता म्हणजे घर, बंगला, गाडी, प्रॉपर्टी, फ्लॅट, इकडं फ्लॅट तिकडं फ्लॅट, ही गाडी ती गाडी, CNG ची वेगळीच, इलेक्ट्रॉनिक वेगळीच, पेट्रोल वेगळीच, डिझेल वेगळीच, सगळं ज्याच्याकडे ते संपन्नतेचं जीवन. आणि संपन्नतेचं जीवन जगणं लई सोपं आहे, लई अवघड आहे सफलतेचं जीवन जगणं. संपन्नतेचं जीवन हे सगळं असणं. आणि सांगू, या पृथ्वी तलावरचा सगळ्यात महान माणूस होता, ज्याचं जीवन सगळ्यात संपन्न होतं, त्या माणसाचं नाव होतं रावण. रावणासारखी संपन्न जीवनाची अवस्था कोणाचीच नाही, पण त्याचं अख्खं गणित, अख्खं मीटर एकाच वाक्यात मांडलं. सांगा ते कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी. केवढी संपदा? 5 लक्ष घरे, कासे आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 5 लाख घर होती ताई. 5 लाख. किती किती घरकुल नाही, महाडा बिडा नाही. 5 लाख कासा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 पण सोबत काय गेलं का? नाही. पहिलं जगणं आहे संपन्नतेनं जगणं, आणि दुसरं जगणं आहे सफलतेनं जगणं. आणि सफल जीवनाची व्याख्या मांडली. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक लेखिलिया, विठ्ठलाची एक लेखिलिया, 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 अवधीत मापे गेले दिगांतरा, अवधीत मापे गेले दिगंतरा, दिगंतरा. आमच्या चातुर्मासात बोधे बाबाने बसवलेली ही ठेवण आहे. विठ्ठलची एक देखलिया. म्हणून मायबाप लय लहान माणूस आहे, पंढरपूरला गेले ना तर विठ्ठलच पहा. लोक पंढरपूरला जातात आणि जे पाहायचं ते पाहत नाहीत, आणि नको ते पाहतात, आणि गावात आल्यास चर्चा करतात. पंढरपुरामध्ये फारच गहाण आहे हो, फारच गहाण आहे पंढरपुरात. चंद्रभागा तर भलतीच घडळ आहे. मायबाप, जन चंद्रभागेकडे नदी म्हणून पाहिलं ना त्याला ती गढूळ दिसते, आणि आम्ही वारकरी माय म्हणून पाहतो, म्हणून आम्हाला ती आमची मायच दिसते. बाबा माफ करा, मला लोक कंपेअर करतात या तीर्थक्षेत्रासोबत त्या तीर्थक्षेत्रासोबत. लोक म्हणतात बाकीच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फार स्वच्छता असते. असलीच पाहिजे, असलीच पाहिजे, असलीच पाहिजे. पण मी त्याला एक वाक्य सांगत असतो. बाहेर राज्यातल्या आणि बाहेर देशातल्या बाकीच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणारा माणूस दर्शन कमी आणि पर्यटनाच्या जास्त उद्देशानं जातो, पण पंढरपूरच्या मातीत येणारा कुठलाच वारकरी पिकनिकच्या उद्देशानं पंढरपुरात येत नाही. हे पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे. म्हणून जन्माला आल्याच्या नंतर देवाचं भजन करा. नाही केलं तर महाराज काय होईल? जन्म वायाला जाईल. अहो पण भजन केल्यास काय भेटतं? हा, आम्हाला लोक म्हणतात ना, मला कॉलेजमध्ये बरेच जण, तू काय बोंबलं थिंडतो रे धोतर बितर घालून,
जिने के हे 4 दिन बाकी आहे मोकार दिन काय तुला नाद लागला मधीच हा दादा एक सांगू का बरेच म्हणतात काय दिलं तुम्हाला देवानं काय दिलं नोकरीला लागला असता असता भरपूर काय दिलं तुला देवानं वारी चालू आहे तुझी वारीत गेला काय दिलं तुला देवानं एक वाक्य सांगू 50 वर्ष लोकांनी वाऱ्या केल्या देवांनी त्यांना काहीच नाही दिलं पण जे त्यांना दिलं ना ते कोणालाच नाही दिलं ही वस्तुस्थिती आहे कोणालाच नाही दिलं आणि वारकरी संप्रदायाने नामचिंतन करणाऱ्याला काय काय दिलं आपल्या अध्यात्मानं नामचिंतन करणाऱ्याला काय काय दिलं तर वेगळं सांगायची गरज नाही ज्या ज्या सदभक्तानं भगवंताचं भजन केलं ना देव स्वतः त्याच्या घरामध्ये नौकर म्हणून काम करत होता एवढं मोठं नामचिंतनाचं प्राबल्य एवढं मोठं नामचिंतनाची ताकद आहे कितीतरी उदाहरणं देता येतील आपण सगळे VIP सिटीमध्ये चांगल्या सिटीमध्ये स्मार्ट सिटीमध्ये महानगरपालिकेमध्ये राहणारी माणसं आहात मगाशी मी आणि आमचे पवईचे विकासदादा येत होतो तेव्हा ते मला बऱ्याच गोष्टी दाखवत होते महाराज ही बिल्डिंग अशी महाराज ही बिल्डिंग तशी महाराज हे कॅम्पस तसं महाराज ही रेसिडेन्सी अशी इथं एवढ्या कोटीचा फ्लॅट इथं तेवढ्या कोटीचा फ्लॅट अगोदर एवढी किंमत होती आता एवढी किंमत झाली अगोदर 2 लाख होती आता 2 कोटी होऊन गेली बरोबर आहे या सगळ्या गोष्टीवर आपण भाष्य करतो तुमचं व्यावहारिक उदाहरण देतो फक्त एक व्यावहारिक तुमचं एखाद्या चांगल्या शहरामध्ये आपला प्लॉट असावा आपला फ्लॅट असावा आपलं घर असावं अशी सर्वसामान्य माणसाची फार इच्छा असते मायबाप पण भजन करणारा या पृथ्वी तलावर एक असा महात्मा होऊन गेला ज्या महात्म्यानं फक्त आणि फक्त भजन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला प्रत्येक गावात प्रत्येक कॉलनीत प्रत्येक रेसिडेन्सीमध्ये प्रत्येक एरियात सगळ्यात अगोदर त्याचा प्लॉट बुक होतो नाही कळलं भजन करणारे हनुमंतराय आणि भजन केलं रामाचं परिणाम असा झाला की हनुमंतरायाचं मंदिर नाही असं महाराष्ट्रात एकही गाव नाही आणि ज्या गावात हनुमंतरायाचं मंदिर नाही ते माणसाईचं गाव नाही आणि काय केलं हो दुसरं काहीच नाही श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम बैठे मेरे सीने में श्री राम जानकी 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 बैठे मेरे सीने मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए बस राम के नाम का ही रस चाहिए सुख मिले सुख मिले इसे अमृत को पीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने जय श्री राम मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए बस राम के ही नाम का मुझे रस चाहिए काहीच नको सुख मिले
चवी आन रस रुचती केवी फक्त देवाचं भजन फक्त देव नाचोगे 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 मैं तो हरी गुना गावत नाचोगे नाचू कितीतरी प्रमाण वाढवलं इथं नाचणं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का जगातलं सगळ्यात भारी नाचणं इथे डीजे समोर तर काय कुत्रे बी नसतील हो वा ढुकचुक 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 आणि मध्ये ते म्हणते यो यो हनी सिंग पखवाजाचा नाद असला ना असा नाद असा गाणारे असे वाजवणारे तबला मृदंग काहीच नाही महाराजांना फक्त मध्ये मध्ये म्हणावं डीजे डीजे एस क्यू झेड क्यू आर क्यू गोली ग धोका बुक्की टेंगुळ परवा दिवशी झालं लग्न आणि मग उद्या लोक कॉलनीत म्हणणार रात्रीचं कीर्तन झापूक झुपूक झालं देवाचं भजन तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण देवाचं भजन करा महाराज देवाचं भजन सोडून बाकी काही केलं तर काय होईल करिता बरोबरी विस्तार करत नाही देवाचं भजन सोडून जर बाकी काही केलं तर तुम्हाला या भव नदीमध्ये अडकून पडावं लागेल आणि या भव नदीचं वैशिष्ट्य असे महाराज या भव नदीमध्ये किती जरी चांगला नावाडी गेला या भव नदीमध्ये किती जरी चांगला स्विमर गेला या भव नदीमध्ये किती जरी चांगला मातब्बर असा पाण्याचा सगळा अभ्यास असणारा माणूस गेला ना तरी ही भव नदी त्याला उलथच करते का कारण या भव नदीनं कोणाकोणाला उलथ केले तर येथ उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती 9 भी मर गए 10 भी मर गए किती मेले एवढंच कशाला एक फार गोड प्रमाण आहे काकड्यातलं मगा म्हणलं त्याचाच दुसरं चरण आहे आजा मेला पंजा मेला देखत देखत ना तू पलतो देखत देखत ना तू पलतो तोही तैसा झाला देखत देखत ना तू बोलतो तोही तैसा झाला उठा उठा वेळ नाही हो आपल्याकडं लय ठेव मी परवा दिवशी एका नाही चाल म्हणले त्याला म्हणलं बाबा काय ठेवण काढली बाबा म्हणला आपल्यासारखी ठेवण कुणीच काढीत नाही कस काय अभंग काय आजा आणि गाणं कोणतं आहे उडजा म्हणून जोडलंय म्हणला गाणं कसं आहे उडजा काले पावा आणि शब्द काय आजा मेला जमलं पाहिजे सूत्र महाराज परवा दिवशी मी एक अवघड अभंग घेतला
अवघड म्हणजे चिंतनासाठी अभंगच घेतला. खंडेराया तुझं करी ते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया. आता आपल्या आपल्यात सांगतो बरं का. आणि एक नवीन भजनी होता, त्याला काय अभंग पाठ नव्हता, त्याने मोबाईल मध्ये काढला होता असा. पण ते मी नेमकं म्हणलं महाराज पहिल्या चरणात सांगतात, आणि ते त्याला शब्द सापडले नाहीत ना, त्याने चाल काढली. हो, आणि मग लगेच तोवर मोबाईल घेतला ना आलं समोर. कळलं का हे मॅनेजमेंट. हे पा अशा वातावरणात गावं तर फक्त वारकऱ्यानं गावं. काय मत आहे तुमचं? आणि माझा सगळ्यात जास्त जीव कलाकारांवर आहे, आणि वारकरी कलाकारांवर जास्त आहे. कारण जो वारकरी आहे तो कलाकार आहे, बाकीचा कलाकार आहे. आता इथं जर सुगम गायनाचा कार्यक्रम ठेवला तर आता मोह आवरू आपला. हे जर लई लांबलं ना बाबा, एक व्यवहार सांगू का तुम्हाला. हे जर असा आलाप लई वाढला ना, खालून लोक करते. एवढं धनक्यात वाजवायलेत दादा तुम्ही, एवढं खणक्यात म्हणायले पोरं, एवढे तालात नाचायलेत, तरी माझ्या समोरच्या 9 लोकांनी जांभळ्या दिल्यात. उठवू का? हो म्हणा फक्त तुम्ही हो म्हणायचं ना, आपण त्याला उठवायचं. एकानं तर मला रामकृष्णाला आता कसं कीर्तन करायचं कसं कीर्तन. 850 किलोमीटरवरून आलेलं फक्त ते एवढ्या जांभळीनं सगळं तिकडलं. आता जाऊ दे, आता तो विषय असतो, आनंद असतो तो. पण इथं जो आनंद आहे तो दुसरीकडं नाही. म्हणून देवाचं भजन करा. देवाचं भजन केलं तर काय होईल? त्या भवनदीतून पैल तीराला जाऊ. का? कारण या भवनदीचं वैशिष्ट्य आहे, भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीचे, भल्या भल्या पोहणाराला उलथुनी पाणी. आणि जर पैल तीराला जायचं असेल तो हा उत्तरी उत्तरील पार. आणि हे प्रमाण आहे, भवसागर तरता कार्य करीतसा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवणे. जाऊ द्या अभंग. एक गाणं आलतं मध्ये मध्ये माझ्याकडे बघा. तुमच्या मनातलं सांगतो, असं बसा जरा, मनातलं सांगतो. इकडे बघा गाणं आलतं, अलीकड ये आलतं का नाही? अलीकड ये मला पलीकडने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभा. आलतं का नाही? अलीकडे ये म्हणजे काय? अलीकडे ये म्हणजे संसारात ये, आणि पलीकडे ने म्हणजे तुझ्या जवळ ने. कारण पैल तीराला नेणारा या जगातला एकच नावाडी आहे, आणि त्या नावाड्याचं नाव आहे भगवान पांडुरंग परमात्मा. म्हणून त्या परमात्म्याचं प्रेमपूर्व अंतकरणातून भजन करा. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, विठोबा
विठोबा रखुमाई जय गाडी वाजवा हरी जय हरी हरी जय शेवटची चाल काही न लगे येत काही न लगे येत भवती कारण काही न लगे भवाची कारण काही न लगे काही न लगे भवाची कारण काही न लगे भवाची कारण तुका म्हणे आन विठोबाचे तुका म्हणे आन विठोबाचे करीत भरवये करत भरवये दुरावचे दोरी भवाची है पुरे बहबसे भवाची भवाची पुरे भवाची पुरी वाहवसी
खरंच मी भारावून गेलो महाराज. हे एवढे हार पाहून सगळ्याच्या डोक्यात आलं ह्याला वजं होईना का. पण खरं सांगू का, जोपर्यंत अविनाश भारतीच्या गळ्यात हा हार आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यात हार होऊ शकत नाही. वा प्रेम आहे महाराज हे, आणि हे प्रेम भेटावं म्हणून लोक तरसतात, लोक वाट पाहतात या प्रेमाची. काय संबंध आहे. आणि माणसं खुश झाले ना काही देतात महाराज, काही देतात. प्रेम असतं माणसाचं, फक्त खुश व्हावा माणूस, एखाद्यावर प्रसन्न व्हावा. बाबा ह्या हातात घरात 14,000ची घड्याळ आहे माझ्या. एके ठिकाणी व्याख्यान झालं, त्या प्राचार्याच्या मनात काय आलं माहित नाही, त्याने ही भेटच दिली मला. ही हातात अंगठी माझ्या, हे अंगठी. पनवेलला कीर्तनाला आलो खांदा कॉलनीत, तिथला एक जण खुश झाला, त्यानं ही अंगठी केली. दुपारी आम्ही त्या RC काय त्या मॉलला गेलो, आमच्या विकास भाऊनी एक चप्पल घेतली मला, तिची किंमत 12,000. 12,000ची चप्पल माझ्या आतापर्यंत झाल्या नसत्याल. माणूस खुश झाल्यास काही देतो. आणि आता बी माझं कीर्तन झाल्यास इथं जर कोणाच्या मनात आलं, आणि खरं सांगू का महाराज, आयुष्यात हीच गोष्ट कमवायची आहे. एक विनंती करणार आहे, जरा मोकळं बसा. जेवढे इथं बसते तुम्ही धक्काधक्कीच्या जीवनात जगणारी माणसं आहात. खरं सांगतो मी परवा 21 तारखेला पवईला होतो, तिथंही गोष्ट बोललो. तुम्ही बिझी शेड्यूल मधले माणसं आहात. तुमच्या शिफ्ट ठरलेल्या असतात, लोकल ठरलेले असतात, तुमचं सगळं ठरलेलं असतं. श्वास घ्यायची मुभा नाही तुमच्याकडं, तुमचा सगळा शेड्यूल ठरलेला असतो. तुमच्यापैकी बरेच जण ताणतणावात असतात, डिप्रेशन. आता आमच्यावर नसतो का ताण, प्रत्येकावर असतो. आज मी इथं आहे, उद्या सकाळी दत्त जयंतीचं कीर्तन मला लातूरला आहे, तिथपर्यंत सकाळी फ्लाईटने जाऊन पोहोचायचे. काखंड चालू आहे. मला कॉलेजमधला एक पोरगा म्हणला, दादा तू थकत नाहीस का, डिप्रेशन येत नाही का, इरिटेट होत नाही का. म्हणलं हे सगळं आमच्या आयुष्यात होत असतं. पण मग हे सगळं फेस करण्याची ताकद कुठून येते, तर ती ताकद एकाच गोष्टीतून येते. जेव्हा मन थकल्यासारखं वाटतं ना, तेव्हा आम्ही आमच्या आभ्यासाच्या रूममध्ये बसत असतो आणि अर्धा एक तास फक्त पांडुरंग परमात्म्याचं भगवंताचं स्मरण करत असतो. तो प्रत्येक संकटातून आम्हाला पैलतीराला घेऊन जातो. ही ताकद त्याच्यामध्ये. मग मायबाप जेव्हा तुम्हाला ताण येईल ना, हा वेगळा विचार नाही करायचा. गमचे गाणे तर ऐकायचेच नाही. दुनिया में गप, गाणे बिले भांगार झाले ते. तसलं काय आहे का, तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. अरे तू माणूस आहेस का कुत्र आहेस, काय आपलं फालताड. तसलं नाही, देवाचं भजन करायचं, तुमचं कल्याण होईल. एकदा सगळ्यांनी प्रेमपूर्व अंतकरणातून देव माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा देव उजरा देव माझा मी विठ्ठलाचा. देव टाळी वाजवा, टाळी वाजवा. हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा 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 देव माझा मी देवाचा. देव माझा 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 मी विठ्ठलाचा. ऐका, आधी पुढं महिला म्हणती, मग पाठीमागं पुरुष म्हणते. विठ्ठल माझा विठ्ठलाचा. म्हणा म्हणा महिला मंडळ. विठ्ठल माझा विठ्ठलाचा. ओ पुरुष मंडळी जय हो. चला महिला मंडळी. हा विठ्ठल जय हो. क्या बात आहे. वा, पुरुषांचा आवाज मोठा व्हायला पाहिजे आपला.
पुरुष मंडळी पुरुष विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा हा 1,500 महिना आहे तुम्हाला पुरुष हा विठ्ठल माझा विठ्ठल महिला. हरी बोल. माझा माझा हरी माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा 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 ते हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा बसा खाली वा, वा. बसले वाटतं. हा जो आनंद आहे ना हा सुख सोहळा स्वर्गी नाही म्हणून मायबाप झालेली सेवा तुमच्या सगळ्यांच्या चरणावर समर्पित करत असताना ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांना धन्यवाद नाही केलं ज्यांनी नाही केलं त्यांना डबल धन्यवाद तुम्ही पृथ्वी तलावर पैदाच एकाच गोष्टीसाठी झाली सुबह खाओ शाम को खाओ बस देवाचं भजन करा मायबाप भजनाशिवाय पर्याय नाही दादा 2 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय संयोजकांनी माझ्या कानात येऊन सांगितलं मी 9लाच थांबणार होतो म्हणून 5-10 मिनिट जास्त संयोजकांनी सांगितल्यामुळे घेण्याचे कष्ट केले मला काय मी 9 वाजता जरी सोडलं असतं तरी तेवढेच देणार आहेत पण सगळ्या गोष्टी बाबा एक वाक्य सांगू का सगळ्या गोष्टी पोटासाठी नसतात काही गोष्टी पोटाच्या एक वितवर जे मन आहे ना त्या मनाच्या समाधानासाठी असतात आणि माझं नाव अविनाश भारतीय तुम्ही युट्यूबला माझं नाव टाका मी प्रोफेशनली व्याख्यात आहे मी एका कॉलेजचा लेक्चरर माणूस आहे महाराष्ट्रभर कॉलेज इव्हेंट करत मी फिरत असतो मोटिवेशनल स्पीकर म्हणून महाराष्ट्रभर फिरत असतो पण मी आता कीर्तनाच्या क्षेत्रात आहे एक वाक्य सांगू का व्याख्यानानं माझं पोट भरतं कीर्तनानं माझं मन भरतं म्हणून मी कीर्तनाच्या क्षेत्रात आहे आणि मी आयुष्यात एकाच माणसासाठी कीर्तन करतो रे 2 मिनिटं लक्ष द्या एकाच माणसासाठी कीर्तन करतो आणि त्या माणसाचं नाव आहे माझा बाप मी फक्त माझ्या बापाला भारी वाटतं म्हणून कीर्तन करतो लोकांना चांगलं वाटावं याच्यासाठी माझा परमार्थच नाही मी कीर्तन केल्यामुळे माझ्या बापाला भारी वाटतं हा माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे बाबा खरं सांगू का मी आतापर्यंत माझ्या पायावर कोणालाच पाणी टाकू दिलं नाही कधी मी माझे पाय धुवून घेतले नाहीत आमच्या या मंडळींना विचारा ते कधीतरी पवईला आलं की पाय धुऊ द्या म्हणतात मी पाय धुवू देत नाही का कारण माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते सालानं तुम्हाला सालगडी कळतो का दुसऱ्याच्या शेतामध्ये नोकरदार जो असतो ना नोकरीला असतो ना तो माझा बाप होता आणि एकदा तिथे एक महाराज आले त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापाने पाणी काढून दिलं बाबा आणि माझा बाप मला घरी येऊन म्हणतो बाळा तुला काय व्हायचंय मी म्हणलं पप्पा मला इंजिनियर व्हायचं मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी आहे बरं माझे वडील म्हणले मला इंजिनिअरिंग वगैरे काही कळत नाही माझी इच्छा आहे तू कीर्तनकार झालं पाहिजे म्हणलं मला जमल का वडील म्हणले जमत असलं तर आपल्याला बोलायचं नाही तर इथून उठायचं बापानं चॅलेंज दिली आणि ती चॅलेंज अविनाश भारतीने ऍक्सेप्ट केली म्हणून अविनाश भारती ठोबा दुसरं काहीच कारण नाही आणि लक्षात ठेवा रे कीर्तन ऐकणारे सगळी पोरांनो मी तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगतो आयुष्यात लोकांना भारी वाटावं याच्यासाठी जगू नका आपल्यामुळे आपल्या माय बापाला भारी वाटलं पाहिजे याच्यासाठी जगायला सुरुवात क्या बात आहे मी समर वॅकेशन मधला महाराज आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या इन समर वॅकेशन उन्हाळ्याच्या सुट्ट्यात बाकीचे मित्र काय करायचे चलती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मी काय मामाच्या गावाला गेलो नाही उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा बापाच्या इच्छेसाठी कीर्तनाचा फेटा बांधणारा हा पोट्टा आज तुमच्या समोर उभा आहे दुसरं काहीच कारण नाही आणि जगायचंय तर बापासाठी जगा बस एवढंच सांग जगायचंय तर आईसाठी जगा
कष्ट करायचे तर त्यांच्यासाठी करा. त्यांनी किती कष्ट केलेत हे वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाही माय बाबा. दादा झी टॉकीजला आतापर्यंत 38 एपिसोड झाले माझे मन मंदिरामध्ये. सगळ्यात जास्त एपिसोड आपल्याच 4-5 जणांपैकी मी एक आहे. 38 एपिसोड झाले. जेव्हा पहिला एपिसोड लागला ना 2 मिनिटं मन लावून कान देऊन ऐका. पहिलं जेव्हा कीर्तन माझं झी टॉकीजला लागलं ना तेव्हा बाबा गावातल्या चौकामध्ये माझ्या मित्रांनी माझा मोठालट फ्लेक्स लावला होता. मोठालट बॅनर लावलं होतं. बॅनरवर जिवलग मित्रांनी टाकलं होतं, अविनाश मित्रा तुझा मनातून अभिमान वाटतो. खरं सांगू का, मित्राची प्रगती पाहून ज्या मित्राला आनंद होतो ना तोच आयुष्यातला खरा मित्र असतो. माझ्या मित्रांनी गावात बॅनर लावलं. माझ्या बापाला कुणीतरी सांगितलं, ए तुझ्या पोराचं बॅनर आहे बघ चौकात. ग्रामीण भागातला माणूस आहे मी, शेतकऱ्याचा पोरगा आहे मी. माझ्या वडिलांना कळालं पोराचं बॅनर चौकात लागलंय. अडाणी बाप काय करणार, 2 किलोमीटरचं अंतर होतं. माझे वडील चालत 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 बॅनर पर्यंत गेले. एकटक बॅनरकडे माझे वडील बघत होते. बॅनरवर माझा मोठा फोटो होता, बाकीच्याचे लहाने फोटो होते. बाप 15-20 मिनिटं बॅनरकडे पाहत होता. जाणारा येणारा खुणवीत होता. काय पाहता, माझा बापाला बोलायला शब्द सापडत नव्हते. बापाच्या डोळ्यात पाणी होतं. बापाचा कंठ सुकला होता. बाप फक्त इशाऱ्यानं सांगत होता. माझ्या बापानं कधी कोणावर रुपया खर्च केला नाही, पण त्या दिवशी माझ्या बापानं गावामध्ये 1000 रुपयाचे चहा पाजले. 1000 रुपयाचे. आणि त्या हॉटेलमध्ये चहा नाही पाजले ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं. त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये लोक बसवले. समोरच्या हॉटेलमध्ये त्यातल्या सगळ्या खुर्च्या बॅनरकडे फिरवल्या. सुरके पिओ नाही, पहिले देख के पिओ. पहिले देखो बाद में पिओ. एक जण म्हणला मी चहा पेत नाही. वडील म्हणले कॉफी घे. तो म्हणला कॉफी पेत नाही. वडील म्हणले दूध घे. तो म्हणला मी दूधही पेत नाही. वडील म्हणले 10 रुपये घे पण बॅनर पाय. बापाला जो आनंद होतो ना, आणि बाप जे काही करत असतो ना आयुष्यात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप सगळं लेकरासाठी करतो. बाप वडील घरी आले, काटा आलाय माझ्या अंगावर. वडील घरी आले, टीव्हीच्या समोर बसले. ग्रामीण भागातला माणूस आहे मी. आमच्यासाठी वर्तमानपत्रात बातमी येणं हीतली मोठी गोष्ट असते. बाप घरी आला, टीव्हीवर बसला. अडाणी बाप आहे माझा. टीव्हीवर मला बघितलं, बापानं शिट्टी वाजवली हो. वडील उठले, टीव्हीच्या जवळ गेले. महाराज पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, वडील देवघरात गेले. देवघरातून वडिलांनी असा एक पंचीपाळ आणला. त्याच्या अगोदर वडील टीव्हीच्या जवळ आले. वडिलांनी असा टीव्ही पुसला आमचा. देवघरात जाऊन पंचीपाळ आणलं. पंचीपाळातलं हळद कुंकू माझ्या बापानं टीव्हीला लावलं. अगरबत्ती ओवाळली टीव्हीला. वडील टीव्ही समोर बसले. 2 तास वडील टीव्हीकडे बघत होते. मी वडिलाकडे बघत होतो. कीर्तन जसं संपलं ना, माझे वडील लगेच गावामध्ये गेले. कशाला, हवा करायला. आणि लक्षात ठेवा पोरांनो, वयाच्या 25-30 वर्षापर्यंत जी पोरं बापाच्या जीवावर हवा करतात ना, त्या पोरांनी आपल्या बापाला आपल्या जीवावर हवा करण्यासारखं बनवा. बस दुसरं काय. अर्ध्या तासानं वडील घरी आले आणि बापासोबत जेवायला बसलो मी. तुम्ही लय बिझी शेड्यूल मधले माणसं आहेत, पण तरी सांगू का, ज्यांच्या घरात बाप आहे ना त्यांनी दिवसातला एक तरी जेवणाचा टाइम आपल्या आई वडिलांसोबत ठेवा. आईसोबत तरी जेवण करा, बापासोबत तरी जेवण करा. आणि जेवण करताना बापाला विचारलं, पप्पा आज दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मीपूजन नाही, तरी तुम्ही टीव्हीला हळद कुंकू लावलं कसं काय? माझे वडील म्हणले, येड्या, ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावला. मी माझ्या डायरीमध्ये, माझ्या स्टडी रूममध्ये, मी माझ्या गाडीमध्ये, माझ्या सगळीकडे एक मोठा डायलॉग लिहिला. आणि तो डायलॉग एकच आहे की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना, तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे. माझी आई माझा हिरो असला पाहिजे. आई बापाला हिरो म्हणा, जगायला सुरुवात करा. मायबाप, खरं सांगू तुम्हाला, बापाचा जीव असतो रे लेकरांमध्ये. बापाचा जीव असतो लेकरांमध्ये. विशेषत्वानं तुमच्याबद्दल सांगू का, पोरांपेक्षा पुरीमध्ये बापाचा लय जीव असतो. मी एका कार्यक्रमात बोललो, बापाचा जीव पोरीमध्ये असतो. एक खालून माणूस म्हणला, चुकीचं सांगू नका. म्हणलं, साहेब काय चुकलं माझं? तो म्हणला, बापाचा जीव पोरीमध्ये नसतो, बापाचा जीवच पोरगी असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. बापाचा जीवच पोरगी असते रे, बापाचा जीवच पोरगी. आणि पोरगी जे काय आयुष्यात करते ना, ती बापासाठी करते. दिस आड दिस गेले, थोडे सुके थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले, लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते. दादा, पुरुषाच्या जीवनामध्ये एकच आडनाव बरं का, भारती तर भारतीच, पण स्त्रीच्या जीवनामध्ये 2 आडनाव. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, आसो माहेर सासर पांग बापाचे फेडते.
जवा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. म्हणून आपल्यामुळं आपला बाप आनंदी राहावा, आपल्यामुळं आपली आई आनंदी राहावी हा संकल्प भगवान दत्तात्रय प्रभूच्या समोर करा. पुढच्या दत्त जयंती आहे, दत्त पौर्णिमा आहे, उद्या पौर्णिमा येते. आणि लक्षात ठेवा रे, एक वाक्य सांगतो, जोपर्यंत आपल्या जीवनात मायबाप आहेत ना तोपर्यंत आपल्या आयुष्याची पौर्णिमा असते, नंतर आपल्या आयुष्यात अमावस्याच येते बाबा, दुसरं काय येतं. उद्या पौर्णिमेच्या निमित्तानं दत्तात्रयासमोर उभे राहा आणि दत्तात्रयाला शब्द द्या, दत्तात्रयासमोर नवस करा. तुमचं मंदिर इतकं सुंदर आहे, मंदिर इतकं देखणं आहे ना, सगळ्याच मूर्त्याच्या समोर जा आणि त्यांना सांगा आयुष्यात माझ्याकडून काय होईल नाही माहित नाही, आयुष्यात मी कमी जास्त कमवेल नाही माहित नाही, आयुष्यात मी काय करेल माहित नाही, पण माझ्यामुळं माझ्या बापाच्या नावाला धक्का लागणार नाही आणि माझ्यामुळं माझ्या आईच्या डोळ्यात पाणी येणार नाही, ही शपथ भगवान दत्तात्रय प्रभूच्या समोर घ्या. वर्तमानात त्याची जास्त गरज आहे. बोलण्यासारखा मोठा विषय. कीर्तन झाल्याच्या नंतर आपण आम्हाला नारळ देता नारळ देता ना गुरुजी, नारळ तुम्ही दुकानातून विकत घेता. माझ्याकडे बघा, संपलं माझं कीर्तन. दुकानात जाऊन नारळ विकत घेताना तुम्ही डायरेक्ट घेता का? हा, काय बघता? पाण्याचं घेता का बिन पाण्याचं? पाण्याचं का बिन पाण्याचं? आणि आपल्या गावामध्ये जे बिना पाण्याची घेतात त्यांच्यासाठी आमच्या महाराजाकडे एक औषध आहे, मग त्यांनी चालीमध्ये सांगितले, त्याचा बी लाभ घ्या. नारळातलं पाणी महत्वाचं. पाण्याचं नारळ घेता का बिन पाण्याचं? देवाला पाण्याचं नारळ लागतं, बरोबर? कशामुळं मलाही माहित नाही, पण देवाला नारळातलं पाणी महत्वाचं आहे. आपलं आयुष्य म्हणजे नारळ आहे आणि याच्यातलं पाणी खोबरं कोण आहे? 2 ओळी मन लावून ऐका. आमचा संतोष नारायणकर नावाचा कवी आहे आणि त्याच्या या 2 ओळी आहेत. त्यानं असं लिहिलं, ऐका ऐका दोस्तानो, ऐका ऐका दोस्तानो, माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. आपल्या सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय मृदंगाचार्य तेजस महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार वाजवा, एकदम जोरदार. तेवढीच सुंदर तबलजी म्हणून साथ देणारे आमचे हरिभक्तीपरायण दिनेश महाराज. मला नाम माहित नाही म्हणून बोलायलो, बरं का, माफ करा मला. एकदा जोरदार टाळ्या दिनेश दादांसाठी. यानंतरच्या टाळ्या. मला इथलं नियोजन फार आवडलं. 1 2 3 4 4 मुख्य गायक, 1 पकवाजा, 1 तबलजी, एकूण झाले 6. आणि माणसाच्या आयुष्यात जास्त उतारा महत्वाचा नसतो, 6च माणसं लागतात. नाही कळलं? 6च माणसं लागतात. 4 खंदेकरी, 1 मडका धरी, 1 मडका फोडाय, बस, बाकी काही लागत नाही. चारही गायनाचार्यासाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात. वा वा वा. यानंतर ही आपल्या गावातली इथलीच मंडळीत काही लहानी लेकर, या लेकरांसाठी टाळ्या वाजवा. वा वा, काय गोड आहे तो, इतकी गोड लेकर. आणि मला पहिलं कौतुक हे लेकर इकडे आले त्यांचं, आणि दुसरं ह्यांना येऊ दिलं त्यांचं. हो, त्यांना येऊ देणं बी महत्वाचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा लेकरांसाठी, सगळ्या भजनी मंडळासाठी जोरात. यानंतर आमच्या चोपदारासाठी टाळ्या वाजवा, यानंतर विनेकऱ्यासाठी वाजवा, आणि यानंतर प्रामाणिकपणे टाळ्या वाजवा साऊंड सिस्टमसाठी. बढिया रे, वा वा. सिस्टम लागणं महत्वाचं आहे आणि त्यानं एकट्याने सिस्टम लावली याचा मला आनंद आहे. सध्या 3 जणांशिवाय सिस्टम लागणं. वादक आहे म्हणून तुमच्याकडे ती जाण आहे दादा, क्या बात आहे. जोरात टाळ्या वाजवा. काय नाव आहे तुमचं? उमेश. हिमेश. रेशमियाच आहे थोडा रे. गोड सिस्टम आहे, गोड. यानंतर आमचे स्क्रीनच आहे का आपलं, का युट्यूब चॅनल आहे? स्क्रीन आहे, सर्व आहे का? एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वा 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 वा. आता यानंतर सगळे पुरुष टाळ्या वाजवा महिलांसाठी, सगळे पुरुष. तुम्ही नीट नाही का ऐकलं? प्रत्येक पुरुष ज्याला ज्याला स्वतःवर विश्वास आहे वाजवा. आता इमानदारी बघा, इमानदारी. तुम्ही वाजवा यांच्यासाठी. म्हणून आवाज कमी म्हणा, इमानदारीनं वाजवा. तुमचा 1,500 हप्ता जमा झाला नाही का? वाजवा जोरात. बस. यानंतर विशेष टाळ्या वाजवा. आता नाराज करू नका त्यांना, कारण माझे ते आजचे मायबाप आहेत. असे आमचे मंदा हरिश्चंद्र माळी ज्यांनी माझं सौजन्य घेतलंय त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा.
आणि ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आहे ते आमच्या मोनिका रुपेश पाटील ताई यांच्यासाठी बी जोरात टाळ्या वाजवा. कमिटीसाठी, संयोजकासाठी, बाबांसाठी, सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार जोरात. अरे बटे पंक्तीवाल्यासाठी जोरात, पंक्ती वाढणाऱ्यासाठी, निस्त्या पंक्ती हाणणाऱ्यासाठी जोरात. सगळ्यांच्या चरणावर हुकून चुकून कुणी राहिलं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जाता जाता टाळ्या वाजवा वाजवा. शेवटच्या झालेल्या सेवेला पूर्ण विराम देत असताना एक चरण राहिलंय बाबा. मला माहिती शेवटचं चरण राहिलंय, पण जगलो वाचलो तर मी पुन्हा येईन. झालेल्या सेवेला पूर्ण विराम. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणा घ्यावे तुमते विनंती असे. गुरुची सेवा करा, भगवंताची सेवा करा, एवढाच आशावाद. शेवटचं भजन करायचं. ज्याला हात आहे त्यानं टाळी वाजवायची, ज्याला जीभ आहे त्यानं भजन करायचं. हात असून टाळी वाजवणार नाही त्याला पॅरालिसिस होईल. जीभ असून भजन करणार नाही दाताखाली जीभ येऊन 2 तुकडे होतील. कुठला आहे? मानतवली, तालुता, दिल्ला, आता तल होऊ द्यायचं न तल. आता जीभ तुटल्यास असंच बोलावं लागेल ना. ज्याला ज्याला जीभ आहे आणि ज्याला ज्याला हात आहे शेवटचं भजन इमानदारीनं करायचं. जे खुर्च्यावर बसले त्यांच्या पायात जर चपल असतील तर तेवढे चपल काढून ठेवा आणि सगळ्यांनी भजन करा. हात वर. ज्ञानोबाराया माझ्या हॅलो हॅलो. सुंदर, अतिशय सुंदर असं कीर्तन या ठिकाणी महाराजांनी आपल्यासाठी केलेलं आहे. श्री गुरुदत्त वारकरी संप्रदाय सेवा हरिपाठ मंडळ मानकोली आणि ग्रामस्थ मंडळ मानकोली यांच्या